करुणा मुंडेंनी दिले मारहाणीचे पुरावे। न्यूज 18 लोकमतकडे मारहाणीचे एक्सक्लुसिव्ह फोटोज, सुजलेला डोळा आणि चेहऱ्यावरील जखमांचे दाखवले फोटो। धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश। कोर्टाच्या निर्णयानंतर भाऊक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत। वाल्मिक कराडनं मारहाण केल्याचा करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंचा मुलगा श्री शिवची वडिलांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट। आईनंच वडिलांसह आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप, तर पोस्ट करण्यासाठी धनंजय मुंडेंचा श्री शिववर दबाव असल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, तुम्ही महायुतीच्या बातम्या नीट दाखवा। अजितदादांचा पत्रकारांबरोबर मिश्किल संवाद। सोयाबीन खरेदीला 1 महिन्याची मुदतवाढ द्या, नाही तर राहिलेलं सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा इशारा। नालासोपाऱ्यात आरक्षित जागेवरील 41 इमारतींवर महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू। अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाधित प्रमाणपत्र देत पालिकेकडून सांत्वन। बदलापुरातील फेक एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट, पुढे केस लढाईची नसल्याची अक्षय शिंदेच्या पालकांची भूमिका, कुणाचाही दबाव नसल्याचाही दावा। आणि कल्याण शिरफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनजवळ वाहतूक कोंडी। निळजे उड्डाण पुलाच्या कामामुळे रस्ता 5 दिवस बंद, दुसऱ्या पुलावर वाहतूक कोंडी।